आणि यानंतर पुण्यामध्ये जाऊया, शरद पवार पत्रकार परिषद घेत आहेत. आज तुम्ही लोकांनी ज्या बातम्या दिल्या त्या जर वास्तव असतील तर 15, 16, 17 याचा कुठला तरी दिवस निवडणूक आयोग कार्यक्रम जाहीर करेल असं दिसत आहे. साधारणतः निवडणूक आयोगाच्या संबंधीची फारशी शंका कधी यापूर्वी नसेल, पण निवडणूक आयोगाच्या एका सदस्यांनी राजीनामा दिला आणि त्याच्या पाठीमागचे कारण मीमांसा ही प्रत्यक्ष जाहीर केली नाही. त्यामुळे आम्हाला या सगळ्या यंत्रणेच्या बद्दलची काळजी वाटते. दुसरा प्रश्न हा आहे की या देशात एजन्सीज याचा वापर निवडणुकीला सामोरं जाणाऱ्या लोकांच्यासाठी यापूर्वी कधी फारसा केला जात नसे, पण आत्ता CBI असेल, ED असेल, अन्य एजन्सीज असतील, या सगळ्याचा वापर ठिकठिकाणी हा केला जातो असं दिसतं. आणि तो गैरवापर आहे. याचं उदाहरण द्यायचं असेल तर कर्नाटकामध्ये तिथल्या एका सिनियर मंत्र्यांच्या संदर्भात ॲक्शन घेतली गेली, त्यांना अटक केली गेली आणि शेवटी ती केस त्यांनी कोर्टामध्ये लढल्याच्या नंतर शिवकुमार त्यांचं नाव, तर कोर्टाने त्यांना निर्दोष सोडलं. आज राज्यामध्ये एखाद्या क्रमांक 2चा सिनियर मंत्री त्यांना अटक करणं, त्याचं ॲक्शन घेणं आणि त्या ॲक्शन ह्या कोर्टामध्ये न टिकणं याचा अर्थ सच आहे की EDचा गैरवापर ह्या सातत्याने केला जातो. आणि महाराष्ट्रामध्ये हे काम सुरू झालं असं दिसतं. यापूर्वी अनिल देशमुख यांच्या ॲक्शन घेतली गेली. त्यांच्या संबंधी जो आरोप केला जायला की एका शिक्षण संस्थेला 100 कोटी रुपये त्यांनी घेतले, त्यासाठी त्यांना अटकही केली, तुरुंगात ठेवलं. आणि आता असं दिसतं आहे की ते 100 कोटी हा जो आकडा होता तो चार्जशीटमध्ये 1 कोटी रुपयाचा आला आहे आणि 1 कोटी रुपये चेकनी शिक्षण संस्थेला घेतलेली आहे. ती देणगी आहे, पण त्यासाठी अनिल देशमुखांना तुरुंगात जावं लागतं. तसंच सामनाचे संपादक संजय राऊत त्यांच्या बाबतीत असंच घडलं गेलं आणि त्यांचा आता कोर्टाचा निकाल काय लागेल तर बघतो, पण त्यांना जामीन मिळालेली आहे. ही एक प्रकारची दहशत ही निर्माण करण्याच्या बद्दलची पावले आहेत. आणि विशेषतः रोहित पवार यांना आत्ता जे काही 2-3 दिवसात बोलवलं गेलं आणि जे काही एकंदर चाललेलं दिसतंय, त्यांच्या संस्थेची जप्ती करणं आणि कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू करणं हे दिसतं आहे. त्यांच्यावरचा आरोप काय? त्यांच्यावरचा आरोप असा आहे की त्यांनी एक साखर कारखाना, तो साखर कारखाना विकायला कुणी काढला? सरकारने आणि बँकेने. आणि तिथं टेंडर मागवल्याच्यानंतर त्यांचं टेंडर काय 50-54 काहीतरी कोटीचं हायेस्ट होतं आणि त्या हायेस्टसाठी ती संस्था त्यांना देण्यात आली. आता तुम्ही सर्वांच्या बँकेनं विकलेल्या कारखान्यांची यादी बघितली तर निम्म्यापेक्षा जास्त कारखाने हे 25 कोटीच्या आत विकलेले. म्हणजे 25 कोटीच्या आत ज्याची विक्री झाली तिथं केस केलेली नाही आणि 54 कोटीमध्ये जिथं विक्री झाली तिथं त्यांनी याची केस केली. याचा अर्थ स्वच्छ आहे की हा जाणीवमधून एखाद दुसरा सार्वजनिक जीवनामध्ये ॲक्टिव्ह कार्यकर्ता असेल तर त्याला
थांबवायचं कसं, नवीच कसं करायचं, दहशत कशी निर्माण करायची, याच्या उद्देशी ही पावले आहेत. आणि म्हणून ह्या एजन्सी, विशेषतः ईडी आणि त्या संबंधी या सगळ्या इलेक्शनवर त्यांचा एक वेगळा परिणाम हा करायचं जाणीवपूर्वक पावले टाकलेली दिसतात. आम्ही त्यांची माहिती मिळवली. माहिती आता साधारणतः असं आहे की हे एन्फोर्समेंट डिपार्टमेंट 2005 ते 2023 हा 17 वर्षाचा काळ आहे. या काळामध्ये 2 सरकारं येऊन गेली. एक आम्हाला लोकांचं सरकार गेलं आणि दुसरं आत्ताचं ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांचंही सरकार. या सगळ्या काळामध्ये ईडीच्या केसेस 5,906 या नोंदवल्या गेल्या. 5,906 आणि यापैकी चौकशी करून आजपर्यंत डिस्पोज किती केल्या तर 25. म्हणजे 5,906 पैकी ज्याचा निर्णय लागला तो 25.42%. म्हणजे 42% हा डिस्पोजल रेट आहे. आणि याचा कन्व्हिक्शन किती झालं तर त्याचा रेट 0.40% आहे. आता ईडी या संस्थेच्यासाठी आज पार्लमेंट किंवा केंद्र सरकार दरवर्षी किती रक्कम खर्च करतं तर ईडीचं बजेट 2022मध्ये 300 कोटी होतं आणि आत्ता साधारणतः 404 कोटी हे ईडीचं बजेट आहे. ऐकू येत नाही. आता BJP यांचा याच्याचा रोल काय याची माहिती आम्ही घेतली. ईडी गेल्या 18 वर्षामध्ये 2022पर्यंत 147 नेत्यांची चौकशी केली आणि त्या 147मध्ये 85% नेते हे विरोधी पक्षाचे, नॉन BJP. त्यामध्ये 115 विरोधी पक्षाचे म्हणजे 95% ज्यांची चौकशी झाली हे अपोजिशनचे आहेत, म्हणजे 95%. आता त्याच्यात आम्ही माहिती मिळवली काँग्रेसचे 24 आहेत, TMC तृणमूल काँग्रेसचे 19 आहेत, NCPचे 11 आहेत, शिवसेनेचे 8 आहेत, DMK 6, BJD 6, RJD 5, VSP 5, समाजवादी पार्टी 5, TDP 5, आप 3, CPM 2, नॅशनल कॉन्फरन्स 2, PDP 2, AIDMK 1, मनसे 1, TRS 1. म्हणजे भाजप सत्तेवर आल्यापासून 8 वर्षामध्ये 121 नेत्यांच्या कारवाई केली. त्याच्यामध्ये एक मुख्यमंत्री, एक माजी मुख्यमंत्री, विरोधी पक्षाच्या सरकारमध्ये 14 मंत्री, 24 खासदार, 21 आमदार, 7 माजी खासदार आणि 11 माजी खासदार. ईडीकडून कारवाई ज्यांच्यावर केली गेली त्यात एकही BJPचे नाही आहे.
आता हे जे पक्षनिहाय किंवा किती कारवाई केली याचे काही आकडे मी तुम्हाला दिले. अजूनही काही दिवशी माझ्याकडे विशेषतः 2014ला हे सरकार सत्तेवर आलं. 2014 ते 2022 या सगळ्या काळाचा आकडा बघितला तर काँग्रेस 22, तृणमूल काँग्रेस 19, राष्ट्रवादी 11, शिवसेना 8, DMK 6, बिजू जनता दल 6, RJD 5, VSP 5, समाजवादी 5, तेलुगू देशम 5, आम आदमी 3, CPI 2 वगैरे वगैरे वगैरे. आता काँग्रेसचं राज्य होतं 2004 ते 14, तेव्हाही काय ॲक्शन घेतलं. पण 2014 म्हणजे 4 ते 14 या 10 वर्षात 26 लोकांची ॲक्शन घेतली ED. त्या 26मध्ये 5 काँग्रेस आहेत आणि भाजपचे 3 आहेत. यावरून असं दिसतं की काँग्रेस फणीस UPAच्या काळात ED राजकीय हेतूनं वागत नव्हती, त्या पद्धतीनं कारवाई करत नव्हती. आज राजकीय सुडापोटी कारवाई केल्या जातात आणि ED हा भाजपचा एक सहकारी पक्ष बनलेला आहे. ED कोणावर येणार आहे, कधी कारवाई करणार आहे हे भाजपच्या नेत्यांना माहीत असतं. त्यासाठी धमक्या देतात. कोणत्या नेत्यावर कारवाई करायची याचे आदेश भाजप कार्यालयातून निघतात का काय अशी शंका यावी असं एक वातावरण त्या ठिकाणी आहे. आणि UPA आम्ही लोक सत्तेवर असतो त्या काळात ज्या कारवाई झाल्या त्याच्यात काँग्रेस 5, तृणमूल काँग्रेस 7, DMK 4, BJP 3, बिजू जनता 1 आणि इतर 1. याचा अर्थ स्वच्छ आहे की डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या कालावधीमध्ये EDचा गैरवापर केलेला नाही आणि करत असताना स्वतःच्या पक्षातल्या सुद्धा लोकांच्या चौकशी करायची वेळ आली की तिथेही कारवाई केलेली आहे. आणि या सगळ्यामध्ये विरोधी पक्ष मुख्य जो आहे BJP त्याचं नाव या ठिकाणी नाही. आणि म्हणून आज या आयुधाचा सतत गैरवापर हे करून एक प्रकारचं दहशतीचं वातावरण तयार करणं. अनेक ठिकाणी उमेदवार जे आम्ही निवडले किंवा निवडाच्या प्रक्रियेत आहोत त्यांच्याकडे EDची जाऊन चौकशी करणं आणि कळत न कळत तुम्ही अपोजिशनकडनं निवडणुकीला उभं राहू नका अशा प्रकारची धमकी ही देण्याच्या उद्देशी खबरदारी आज घेतली जाते. ही चिंताजनक गोष्ट आहे आणि हीच मला या मीडियाच्या माध्यमातून आपल्याला सांगायची. काही विचारायचं? साहेब, रोहित पवारांनी काल पत्रकार परिषद घेतली. ते म्हटले की EDची कारवाई जी आहे ती सुरू आहे आणि पुढील 5 ते 6 महिन्यात त्यांना जेलमध्येही टाकण्याची शक्यता मी वर्तवली. काय आता अनिल देशमुखांचं उदाहरण पाहिलं, संजय राऊतांचं उदाहरण पाहिलं, त्यावर काही भरोसा नाही. रोहित पवार सुद्धा म्हणलं की आमच्याकडे 9 मंत्र्यांच्या फाईल आहेत भ्रष्टाचाराच्या आहेत. ते मला माहिती नाही. ही चौकशी करेन, माझी त्यांची भेट नाही. हे नाही पण आता जिथं आम्हा लोकांचं राज्य इथं नाहीच आहे त्यामुळे प्रश्नच नाही. देशात EDची सत्ता ही भाजपच्या हातात आहे त्यामुळे आमचा त्याचा संबंध नाही. पण आमचं फास्ट रेकॉर्ड काय आहे ह्याची आकडेवारी तुम्हाला दिली आणि त्यामुळे आमच्या फास्ट रेकॉर्डमध्ये सत्तेचा गैरवापर असा कधी केला नाही. आणि तो करत असताना स्वतःच्या पक्षातल्या लोकांनी चुका केल्या असतील तर त्यांना वेगळा न्याय आणि इतरांना वेगळा न्याय ही भूमिका आमच्या काळात नव्हती. शिवसेनेचे आमदार रवींद्र वायकर पण ते शिवसेनेत
पक्षामध्ये प्रवेश करतात, ईडीची नोटीस आणि ईडीची कारवाई सुरू आहे त्यांच्यावरती, ते ठाकरे गटात दिसतं ना, सुरू झालेलीच होती. त्यामुळे अनेक ठिकाणी म्हणजे याच्यामध्ये असे लोक आहेत की कारवाई सुरू झाली आणि त्याच्यामुळे लोक इकडून तिकडे गेले आणि त्यामुळे त्यांची चौकशी थांबली. कदाचित महाराष्ट्रात हसन शेख उदाहरण, त्यांच्याकडे काहीतरी रेल्वे झालं असं, तुम्ही लोकांनी वाचण्यात छापलं होतं. आता काही दिसत नाही, सगळं शांत आहे. सरकारमध्ये आहेत पण ती चांगली गोष्ट आहे. साहेब, तुमचे आमदार असतील, खासदार असतील, पदाधिकारी असतील, यांना कुठून तरी धमकीचे फोन, ईडीची चौकशी वगैरे असं करून पक्षप्रवेशासाठी असं केलं जाते असं तुम्हाला वाटतं का? नाही, सरळ गोष्ट आहे की त्यांना तुम्ही या निवडणुकीच्या प्रक्रियेपासून किंवा विरोधकांना मदत करण्याची जी प्रक्रिया आहे त्याच्यापासून दूर राहावं असं सूचित केलं जाण्याची लक्षणं आहेत. एकच निवडणूक आयुक्त आता आहेत, 2 निवडणूक आयुक्त पद आता रिक्त झालेली आहेत. तुम्हाला वाटतं निपक्ष निवडणूक होईल? आता दुसरे जे नियुक्ती होतील ते पंतप्रधान आणि त्यांचे एक मंत्री, ते दोघंच करणार आहेत. सुप्रीम कोर्टाचे जे कारण आता त्याच्यात जे दुरुस्त्या केल्या त्याच्यात पूर्वी प्राईम मिनिस्टर आणि एक ऑपोजिशनचं कोणती लीडर ऑफ ऑपोजिशन आणि सरन्यायाधीश, तर त्याच्यात जो बदल केला आहे त्याच्यात मला असं सरन्यायाधीश काढले, लीडर ऑफ ऑपोजिशन होते आणि एक मिनिस्टर, सिनियर मिनिस्टर. आणि आता सरन्यायाधीश त्याच्यामध्ये होते ते त्यांना आता कमी केलेलं आहे आणि त्यामुळे आता काय मोदी साहेब जे ठरवतील ते मान्य. सर, निलेश लंके तुमच्या संपर्कात प्रवेश करणार होते अशी चर्चा सुरू आहे. नाही, त्याचं काय अर्थ नाही. तुम्ही त्यांना पक्षात येण्यासाठी विचाराल का? बोला. काय म्हणजे एकदम काय असे अनेक लोक आहेत ते सगळ्यांना विचारत बसायचं. आज पक्षप्रवेश होणार अशी चर्चा होती. मलाही माहिती आणि चर्चा तुमच्याकडूनच मी ऐकतोय. अशी किती संपर्कात गेलेले? असं आम्ही त्या उद्योगात नाही आहे. अनेक लोक असे आहेत की ज्यांना हे जे काही चाललं आहे ते योग्य वाटत नाही. त्यांनी काही निर्णय घेतलेत आमच्यापासून दूर राहण्याचे, ते आहे त्यांच्या निर्णयाची ते कायम आहेत पण अस्वस्थ आहेत. गेलेले जर परत येणार असतील तर तुम्ही त्यांना पुन्हा पक्षात घ्याल का? कोण काय त्याची माहिती द्या, आमच्याबरोबर उभं करा. महाविकास आघाडीची जी काही जागा वाटपाची चर्चा आहे तर ती पुन्हा कधी सुरू होईल, कधीपर्यंत ते नक्की होऊ शकतं? माहिती नाही. आता खरं फार प्रश्न राहिलेले नाहीत. प्रश्न एकच राहिलेला आहे, म्हणजे काँग्रेस, राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे आणि काही दावे, शेका पक्ष, कम्युनिस्ट वगैरे, या सगळ्यांच्यामध्ये काही कुठचा फारसा अंतर नाही. एकच महत्त्वाचा प्रश्न आहे की ज्याचा अद्याप आमच्यात काही निश्चित दोन्ही बाजूने काही पावले टाकली गेली नाहीत आणि ती म्हणजे बाळासाहेब आंबेडकर यांचा जो पक्ष आहे त्याच्याबद्दलचा. आणि तेवढा एक जर सोडला तर बाकीच्या सगळ्या घटक पक्षांच्यामध्ये एक वाक्यच आहे. राजू शेट्टींच्या बाबतीत काय? कारण तिथं हातकणंगलेमधून उद्धव ठाकरे यांचा उमेदवार उभा राहू शकतो असं त्यांनी सूचित केलेलं आहे. माहिती नाही, पण ती जागा आमच्याकडे राजू शेट्टी आमच्याकडे उभा राहायच्या तयारीत आहेत असा प्रस्ताव आमच्याकडे आहे असं मला माहिती आहे. महादेवराव जानकरांचा काय प्रस्ताव आहे? महादेवराव जानकरांच्याबद्दलची चर्चा आमची झालेली आहे आणि उद्या परवा माझी त्यांची भेट होईल आणि आम्ही अंतिम निर्णय घेऊ. माढ्यामधून उमेदवार असू शकतात का महादेव? आता त्यांचा प्रस्ताव काय तो बघतो ना, त्यांना बरोबर घेऊन जावं अशी आमची इच्छा आहे. कोल्हापुरातून शाहू महाराजांची उमेदवारी असताना कोल्हापुरातून शाहू महाराजांचं नाव, शाहू महाराजांनी उभं राहावं असा आग्रह मी स्वतः त्यांना केला. शिवसेनेच्या वतीनं म्हणजे संजय राऊत यांनी केला आणि ती चर्चा चालू आहे. म्हणजे ते उद्या उभे राहिले तर मला आनंद होईल. सर, महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच्या चर्चेच्या बद्दल बैठका आणि हे चालू आहे, तसं देश पातळीवर इंडिया
आघाडीचं नेमकं काय ठरतंय किंवा कारण भाजपा तिथे देश पातळीवर अग्रेसिव्हली 400 पार असा नारा सतत देत असताना कुठल्या ठीक आहे, एकत्र येऊन बैठक जे कधी थोडे आणि concrete निर्णय कधी? 400 फार थोडं चुकलं. 588 पार्लमेंटच्या जागा आहेत. तेव्हा 400 फारच का म्हणतात तुम्ही? त्यांनी 588 सांगायला पाहिजे. तर या पार्श्वभूमीवर इंडिया आघाडीचं समीकरण आणि त्यांची जागा वाटपाची कॉन्क्रीट असा निर्णय असं कधी काय बैठक? असं आहे की त्याची त्या त्या राज्यातल्या लोकांनी बसून ते ठरवावं असा निर्णय आमचा आहे. त्या निर्णयाप्रमाणे उदाहरणार्थ आप आणि काँग्रेस यांच्यात एक वाक्याचं जी झाली, समाजवादी पार्टी आणि काँग्रेस यांच्यात एक वाक्यता झाली उत्तर प्रदेशमध्ये. तर काही राज्यात ते झालेले आहे. आता महाराष्ट्राचाच विचार, अमेरिकेत हे अद्याप याच्यात आमच्या संघटनेत देश पातळीवर नाही आहेत. त्यांनी यावं, त्यांना घ्यावं असा आमचा आग्रह आहे. पण जे आहेत त्यांच्यात जवळपास एक वाक्यता आहे. प्रश्न फक्त वेस्ट बेंगालमध्ये आलेला आहे आणि त्या संबंधीचा निर्णय त्यांनी सगळ्या जागा लढवायचा केलेला आहे. व्यक्तीच्या माझी त्यांच्याशी चर्चा नाही, मी जाणून घेईन ते आज उद्या. तर आंबेडकरांचं नेमकं काय आहे? प्रकाश आंबेडकर तुमच्यासोबत येत आहे नाही येत आहे ते नुसतं नाही, चर्चा चालू आहे. त्यांनी काही सजेशन केल्या, त्याच्यात आमच्या काही लोकांनी इथपर्यंत जाणं शक्य असं सांगितलं. त्याच्यावरच त्यांचं एक पत्र मला आले आणि त्या पत्रामध्ये त्यांनी आणखीन काही मतं व्यक्त केलेली आहेत की आता आमच्या सगळ्यांच्या चर्चा करून त्यांना कळू. मागच्यासारखंच पुन्हा होतं म्हणजे काय? गेल्या वेळेस पण असं जागा मागितलं 12-12 फॉर्ममध्ये काही झालंच नाही. असं नाही, त्यांनी सगळ्या जागा मागितल्या नाही. त्यांनी असं ध्वनित केलं की हे मतदारसंघ महाराष्ट्राचे, इथं आमचा प्रभाव आहे किंवा काम आहे. प्रकाश आंबेडकरांची एकंदरीत भूमिका अप्रत्यक्षरित्या भाजपच्या पत्त्यावरती पडते असा एक जो आरोप होतो की खरंच त्यांना महाविकास आघाडीमध्ये यायचं आहे की भाजपलाच. असं मी काय आरोप आज करणार नाही. आरोप करण्याची स्थिती नाही. आम्ही त्यांच्याशी बोलतो आहे, ते आमच्याशी बोलत आहेत आणि त्यामुळे हेतूबद्दल शंका घेणं हे मला योग्य वाटत नाही. त्यांचे प्रस्ताव हे तडजोड करण्या इतपत आहेत का? नाही, म्हणजे त्यांनी प्रस्ताव असा दिले नाही. त्यांनी 1, 2, 3, 4 असं 15-16 जागा आणि त्याच्यात त्यांच्या प्रतिनिधींनी हा खुलासा केलेला आहे की याचा अर्थ या सगळ्या जागा आम्ही मागितल्यात असं नव्हे, आमचा त्या ठिकाणी प्रभाव आहे किंवा काम आहे. साहेब, तुम्ही ईडीचं सगळं आज सांगितलं खरं, पण याचा राजकीय परिणाम किंवा लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काय चित्र निर्माण होऊ शकतं? इलेक्शनच्या तोंडावरच एक प्रकारचं दहशत ही निर्माण करण्याची पावलं आहे, दुसरं काय. साहेब, 400 पार भाजप म्हणतंय. भाजपचे खासदार आहेत कर्नाटकचे अनंत कुमार हेगडे. त्यांनी म्हटलं की 400 पार यासाठी हवंय की त्यामुळे राज्यघटनेत बदल त्यांना घटना बदलायची. ते आजच नाही, ते आधी बोलले होते आणि त्यांनी भाजपच्या नेतृत्वाच्या मनात नक्की काय हे त्या निमित्ताने त्यांनी व्यक्त केलं आणि ही देशाच्या दृष्टीनं चिंताजनक आहे. कारण ते सरळ असं म्हणतात की संविधानात आम्हाला बदल करायचा आहे आणि त्यासाठी हा नंबर पाहिजे, त्यासाठी मोदींना एवढी शक्ती द्या आणि त्यामुळे संविधानात बदल करायची भूमिका सत्ताधारी पक्षाचा खासदार आणि उद्याचा उमेदवार हा जाहीरपणाने सांगतो ही गोष्ट दुर्लक्ष करण्यासारखी नाही, ही चिंताजनक गोष्ट. सर, राज ठाकरे म्हणाले की पवार दोन्ही गट एकच आहेत आपण, असं त्यांनी परवाच म्हणलेलं आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर पुन्हा आपण आणि सुप्रियाताई सागर बंगल्यावर जाऊन डिनर झालं असं पण बातम्या काही आल्या. ही बातमी मूर्खपणाची बातमी आहे. सागर बंगल्यावर जेवायला जाण्याची गरज आहे, काय आवश्यकता आहे? म्हणजे काही बातम्या तुम्ही लोक कसा देता त्याचंही उत्तम उदाहरण आहे. मराठा आंदोलक उमेदवार उभे करणारे अशी चर्चा, मराठा आंदोलक उमेदवार उभे करणारे अशी प्रत्येक लोकसभामध्ये लोकसभा मतदारसंघामध्ये माहिती नाही. म्हणजे वर्तमानपत्रात वाचतोय, प्रत्यक्ष काय घडेल हे माहिती नाही.
चर्चा वगैरे काय? आणि चर्चा अजिबात नाही. पण समजा प्रत्येक मतदारसंघात जास्त उमेदवार उभी केली आणि त्यांचं भांडण कुणाशी आहे, त्यांचा संघर्ष किंवा त्यांच्या विरुद्ध चुकाची भूमिका अपोजिशनने घेतली नाही, ही भाजपने घेतली. आणि अधिक उमेदवार जास्तीत जास्त उभं करणं आणि मतांचा म्हणजे डिस्ट्रीब्युशन वाढवणं, याचा अर्थ कळत ना कळत भाजपला मदत होईल. त्याची चर्चा करणार नाही. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात की मावळ गोळीबार झाला त्यावेळेस काँग्रेसची सत्ता होती आणि त्याला व्यस्त किती आहे ते आता सांगतात की त्याला तेव्हा आत्ता काय त्याच्यानंतर त्यांची सत्ता येऊन गेली, त्यांची स्वतःची 5 वर्ष, त्याच्यानंतर त्यांची सत्ता आता 2.5 वर्षाचा आहे. तर त्यावेळेचं काय करण्याचं काय? त्या काळात त्यांच्या काळाचे गोळीबार कुठं देशात झाले त्याची यादी मी काढून येऊ शकतो. भाजपचे 800 पार म्हणतं, इंडिया आघाडीचं काही असं टार्गेट ठरलंय का जागे? निलेश लंकेचं पुन्हा एकदा सगळ्यांना उत्सुकता येते, इथं आहे तुम्ही म्हणजे बाहेर आहे, काय निलेश लंकेचा प्रवेश मोदी एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.